मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर धडकलंय। सरकारनं दिलेला अध्यादेश जरांगेंनी समाजासमोर वाचून दाखवलाय। अंतरवालीतून फुंकलेला हा हुंकार देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय। जरांगे पाटलांनी हे भगवं वादळ कसं तयार केलं पाहूयात या रिपोर्टमधून। अंतरवाली ते वाशी मराठ्यांचं भगवं वादळ। मध्यरात्री स्वागत, पहाटे सभा, दिवसभर मोर्चा। जरांगेंनी कसं तयार केलं भगवं वादळ? मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठ्यांचं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलंय। आरक्षणासाठीच्या या भगव्या वादळानं सरकारची अक्षरशः झोप उडवली आहे। अंतरवाली सराटीवरून 20 जानेवारीला निघालेला मराठ्यांचा जत्था मुंबईसाठी रवाना झाला आणि देशभरात या भगव्या वादळाची चर्चा सुरू झाली। अंतरवाली सराटीहून शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, सुपाशिरूर, रांजणगाव, वाघोली, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर, शिवाजी पार्क, आझाद मैदान असा मोर्चाचा नियोजित मार्ग होता। अंतरवाली सराटीवरून मुंबईसाठी निघालेल्या जरांगेंचं जागोजागी स्वागत झालं। रस्त्याच्या दुतर्फा लोकांच्या रांगा होत्या। हातात भगवे झेंडे घेऊन जरांगेंना पाहण्यासाठी राज्यभरातील मराठा रस्त्यावर उतरला। ठिकठिकाणी जेसीबींच्या माध्यमातून जरांगेंवर फुलांची उधळण होऊ लागली। पहाटेपर्यंत जरांगेंचं भव्य दिव्य स्वागत होत होतं। जरांगेंना ऐकण्यासाठी सर्वसामान्य मराठा रात्रभर जागा राहून देवासारखी जरांगेंची वाट पाहत होता। ठिकठिकाणी होत असलेल्या भव्य दिव्य स्वागतामुळे जरांगेंना रात्रंदिवस एक करावा लागला। संपूर्ण राज्य भगव्यात न्हाऊन निघाल्याचं दृश्य तयार करण्यात जरांगे यशस्वी झाले। 20 वर्षापूर्वी कृष्णा खोऱ्यातून एका पट्ट्यानं मराठा आरक्षणाची चळवळ चालू केली आणि आज गोदावरी पट्ट्यातील एक वाघ ती चळवळ अंतिम आणि निर्णायक क्षणावर आणून ठेपली आहे। ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील होय। झाले की आम्ही मुंबई सोडणार, त्यांच्या आदेशाशिवाय मुंबई सोडायची मुभा आम्हाला मराठ्यांना नाही। जरांगे पाटील ज्या दिवशी भूमिका स्पष्ट करतील, 8 दिवस लागू द्या, 15 दिवस लागू द्या, 2 महिने लागू द्या, 2 महिन्याचं राशन आम्ही आणलं, इथंच थांबणार आम्ही। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघार नाही म्हणणाऱ्या जरांगेंना कमालीचा पाठिंबा मिळाला। आपल्या शब्दाबाहेर मराठे जाणार नाहीत याची जरांगेंना खात्री आहे। त्या विश्वासाच्या बळावरच त्यांनी सरकारशी वाटाघाटी सुरू केल्या। खऱ्या अर्थाने आज एकच पाटील, जरांगे पाटील यांच्या नवी मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांच्या तर्फे आम्ही स्वागत करतो। आज त्यांनी एक रेव्होल्यूशन आणलेलं आहे, एक मुवमेंट आहे। आपण पाहतो की एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करू शकतो। मनोज जरांगे पाटील पांढरा शर्ट, पॅन्ट आणि गळ्यात लांबलचक भगवा रुमाल असलेला सड पातळ बांध्याचा एक साधारण माणूस। मराठवाड्याच्या विद्रोही आणि कणखर मातीत जन्मलेल्या जरांगेंनी आज स्वतःच्या हिमतीवर इतकं मोठं आंदोलन उभं केलंय। कुणाचाही राजकीय वरदहस्त नसताना केवळ समाजाच्या भरवशावर आपण उभं राहिल्याचं जरांगे कायम सांगतात। त्यामुळेच राज्यातला मराठा एकजुटीनं जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय। पाटील जर म्हणले आरक्षण घेऊन मागे जातो तरच मागे जाणार आम्ही, नाही तर जाणार नाही। पाटलाच्या आदेशापुढे एकही मराठा सकल मराठा समाज नाही। कारण आम्ही जरा पाटलाच्या गावावरून आलेलो आहे, 8 दिवसापासून पाटलाच्या गावावरून आलेलो आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जात नाही, हे राजधानी सोडून। आपल्या ग्रामीण आणि सडेतोड बोली भाषेत जरांगे सगळ्यांशी बोलतात। कुठलीही भीडभाड न ठेवता, काहीच न लपवता सारं काही रोखठोक बोलून जरांगे आपला हेतू स्वच्छ आहे हे ठसवण्यात कमालीचे यशस्वी झाले। आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून फुंकलेला हुंकार आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय। अंतरवाली ते वाशी मराठ्यांचं भगवं वादळ करणाऱ्या जरांगेंना मराठा समाजानं आपला नेता म्हणून स्वीकारलंय। मराठा समाजाच्या इतिहासात आपलं स्वतंत्र चॅप्टर लिहिण्यात जरांगे यशस्वी झालेत। त्यांच्या लढ्यात त्यांना कितपत यश येतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।